संघ अगदी जवळजवळचे संघ, परंतु मैदानात आता विरोधक असतील. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय, परंतु तिकडे येत आहेत फिल्डर आणि पकडतायत कॅच. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. विनंती असेल की आपण लगेच पडद्याच्या बाहेर जायचं आहे. हार्डलक खूप चांगला खेळ दाखवला, पण आयोजकाची मला विनंती आहे, गिरशे टीमचे जे टीम आहे आपण पडद्याच्या पाठीमागं जायचं आहे. खूप एक मोठी टुर्नामेंट पाहतोय आपण, आदर्श चषक 2023-24चं. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु हा प्रयत्न फसला. भूषण हे मात्र माघारी परततील आणि आता संकेत यांच्या जोडीला तेजस मैदानाच्या आतमध्ये येतील. ग्रामीण क्रिकेट, एक गाव आणि त्या गावातील 11च्या 11 खेळाडू एका एक गाव, मग ते ओपन असू देत किंवा तालुक्यातले असू देत, ते ग्रामीणच झाले. एक गाव आणि त्या गावातील 11च्या 11 खेळाडू एका टीममध्ये असणं म्हणजे ग्रामीण क्रिकेट. गावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरणं आणि तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर अख्ख्या गावाने तुमच्यासाठी प्रार्थना करणं, हे देखील ग्रामीण क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. आणि आता तेजस आलेले आहेत. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. कुंदे विरुद्ध मामनोली अशी लढत आपण पाहतोय. यावेळेला वेग भन्नाट पाहायला मिळाला. पहिला बॉल जर पाहिलं तर विकेट आली आणि दुसऱ्या बॉलवर आत्मविश्वास गोलंदाजांचा वाढताना पाहायला मिळतोय. अक्षय अधिक वेगाने चेंडू या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. अगदी वर्तुळाकार असणारं हे क्रीडांगण लक्ष वेधून घेत आहे. चारी बाजूने जर पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने या मैदानाची सजावट देखील करण्यात आलेली आहे आणि 32वं पर्व या स्पर्धेचं नक्कीच या ठिकाणी साजरं होत आहे. तर स्वाभाविक आहे, आयोजकांना 31 वर्षांचा मोठा अनुभव आहे, त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन इकडे आपण पाहतोय. यावेळेला व्हेरिएशन केलं गेलं होतं. ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकला. मागील बॉल जर पाहिलं तर लेनच्या पाठीमागे टाकला. यावेळेला फुलर लेन टाकला आणि पंच मात्र या ठिकाणी कळवत आहेत बॅटिंग टीमने वाईड आहे की नाही यासाठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तर आता पडताळणी होईल तिसऱ्या पंचांकडून वाईड आहे की नाही याची. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी झाला. पहा, गती कमी ठेवली होती, बॉल थोडासा पुढेही ठेवला होता, ऑप्शनच्या बाहेरही ठेवला होता, परंतु आता तो योग्य आहे की नाही हे मात्र तिसरे पंच या ठिकाणी ठरवतील. मानाची स्पर्धा ही सुद्धा आहे, कारण 32 पर्व या क्रीडा स्पर्धेचे. धानिवली गावाला क्रिकेटचा इतिहास आहे. मोठमोठ्या स्पर्धा लिहिल्या गाजवलेल्या धानिवलीने आणि नुसता क्रिकेटचा इतिहास खेळण्याचा नाही तर आयोजनाचा देखील आहे, कारण 32 पर्व पूर्ण झालेली आहेत. मला आठवते यावर्षी मुरबाड गटातून जर पाहिलं तर धानिवलीनेच बाजी मारली होती. धडाकेबाद चषक जे 49वं पर्व यावर्षी आपल्याला पाहायला मिळालं. त्याही स्पर्धेच्या 50व्या पर्वाची ओढ लागलेली असणार आहे, परंतु 32वं पर्व धानिवलीचं. आणि धानिवली मुरबाड तालुक्यातील एक महत्त्वाचं गाव तर आहेच आहे आणि क्रिकेटही तेवढं चांगलं खेळलं जातं आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आयोजनही तेवढं चांगलं केलं जातं. तर धानिवली चर्चेत असेल आणि माझ्या मते मुरबाड तालुक्यात पहिल्यांदाच उद्या ठाणे विरुद्ध रायगड ही मॅच देखील असणार आहे, त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष उद्या या क्रीडा नगरीकडे असणार आहे. भूमी 11 कुंदे आणि मामनोली यांच्यातील सामना आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ. योग्य बॉल आहे, योग्य बॉल कळवला जातोय, म्हणजे पहिले तीनही चेंडू अक्षय यांच्याकडून निर्धाव टाकले गेलेले आहेत. पहिला चेंडू जर पाहिलं तर त्यावर विकेट आली. दुसरा चेंडू जर पाहिलं तर भन्नाट वेगात थोडासा पाठीमागेच टाकला. तिसरा कमी गतीने आणि थोडासा पुढे टाकला. हे तीन चेंडू तीन चेंडू तीन वेगळ्या पद्धतीने मात्र या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून राहिला आणि ते आतापर्यंत यशस्वी देखील झालेले आहेत. यावेळेला लाकूड टप्प्याचा बॉल होता, त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. एक रन मात्र तिकडे घेतली गेली आणि धावसंख्येला आता मात्र कुंदेच्या सुरुवात झाली आहे. मनीष कोळेकर, विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय. मनीष कोळेकर. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. एक विकेट आली आहे. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, टायमिंग प्रॉपर नव्हतं झालं, परंतु समोरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळाला आणि तिकडे लॉंगॉनचे फिल्डर जोपर्यंत बॉल अडवतील 1 रन पूर्ण केली गेली. धावसंख्या 2 वर जाताना पाहायला मिळते.
काय उत्कंठ असते ना ज्यावेळेला गावाच्या नावाचा टी शर्ट परिधान करून आपण मैदानाच्या आतमध्ये जातो. कधी एकदा गावासाठी क्रिकेट खेळतोय, कधी एकदा मैदानात उतरतोय, असंच होत असतं. एक गाव, त्या गावाची लोकसंख्या कुणाची 1000, कुणाची 1500, कुणाची 2000, कुणाची 500, परंतु त्यातून 11 निवडायचे आणि 11 मध्ये आपला नंबर लागावा, याच्यापेक्षा आनंद दुसरा काय असावा. आणि हे खेळत असताना एक वेगळी मजा देखील येताना पाहायला मिळते. खूप चांगला सपोर्ट देखील प्रेक्षकांचा मिळतो. यावेळेला थोडासा पुढे पुन्हा एकदा बॉल केला होता, त्याला मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. एकदा तिकडे घेतली गेली, दुसरीचा कॉल, परंतु थांबवलंय, रिस्क नको. आणि इकडे जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरची समाप्ती होते. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये अक्षयने जबरदस्त गोलंदाजी केली मामनोलीसाठी आणि पहिलं षटक संपल्यानंतर केवळ 3 धावा, 1 विकेट माघारी. तीन धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ जर पाहिलं तर ज्या ज्या वेळेला या अशा बलाढ्य स्पर्धा येतात मैदानात उतरण्याची प्रत्येकालाच आतुरता असते, कारण गावासाठीचं क्रिकेट खेळायचं असतं. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला परफॉर्मन्स देखील द्यायचा असतो. आपल्या परफॉर्मन्सवर अख्ख्या गावाचं लक्ष असतं, आपल्या कुटुंबाचंही असतं, आपल्या मित्रपरिवाराचंही असतं, आपल्या गावाचंही असतं. आणि या सगळ्यांना खुश करण्याची जबाबदारी देखील तुमच्यावर असते. कधी ते यश मिळतं, कधी अपयश मिळतं, कधी आपल्याला अगदी डोक्यावर उचलून घेतलं जातं, कधी कौतुकाची थाप पाठीवर पडते, तर कधी ओरडा देखील खावा लागतो. कारण ज्या प्रत्येक वेळेला तुम्ही चांगलं करू शकता असं काही नाहीये. कधी कधी तुम्हाला ओरडणारे देखील आहेत, परंतु जरी ओरडले तरी ते फक्त आपल्या गावासाठी ओरडतात. आपल्या गाव चांगलं खेळावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणूनच मात्र तुम्हाला कधी कधी ओरडाही खावा लागतो, परंतु तेच तुम्हाला पुन्हा एकदा प्रोत्साहन द्यायला तयारी असतात. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा होता, फाईन लेगच्या दिशेने पाठवलाय आणि या ओव्हरची सुरुवात जर पाहिली तर मोठ्या फटक्याने होते. बॉल जातोय सीमा रेषा पार. थोडासा कमी गतीचा होता, थोडासा अखूट टप्प्याचा होता, थोडासा वळणारा होता. डावखुरा त्याच्या बॅटरसाठी बॉल आतमध्ये आला आणि आतमध्ये आलेला बॉल बाहेर पाठवला 6 धावांसाठी. यावेळेला मात्र पुन्हा कमी गतीचा अखूट टप्प्याचा बॉल. यावेळेला मात्र थर्डमॅनचं क्षेत्र निवडलंय आणि बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर मात्र तेजस आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला धावा येत आहेत 4 चौका. कुंदे सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल केलं आणि आता जर पाहिलं तर तुटून पडताना पाहायला मिळत आहेत. आणि असंच करावं लागतं, काही चेंडूंची वाट पाहावी लागते आणि काही चेंडूंची वाट लावावी लागते. सुरुवातीला विकेट गेली त्याचं दडपण होतं, ते तर थोडंसं हटलेलं आहे, कारण आता 2 आक्रमणं मात्र बॅक टू बॅक तेजस त्यांच्या बॅटमधून झालेली आहेत. यावेळेला पुन्हा आक्रमण, यावेळेला आणखीन एक बॉल मात्र पाठवला जातोय लांब 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 लांब. षटकार. त्यांचं एकच आहे, माझ्या भूमी 11 कुंदेचं नाव झालं पाहिजे. आज माझ्या गावाच्या नावाची चर्चा सर्व दूर झाली पाहिजे आणि त्यासाठीचे हे प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये चर्चा आहे या स्पर्धेची. आदर्श चषक धाणिवली या स्पर्धेची, परंतु पहा क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, तेच झाले. यावेळेला पुन्हा आक्रमण, बॉल थोडासा ऑप्शनच्या बाहेर होता आणि आता कव्हर्सला पाठवलाय, सीमारेषेच्या दिशेने निघालाय आणि जातोय बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या पार 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 चौका. दरम्यान माजी उपसरपंच धानवली ग्रामपंचायतचे आदरणीय राजेशजी भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर ही स्पर्धा आपल्या गावाची आहे, आणबाणशान वाढवणारी आहे. मी आयोजकाच्या माध्यमातून परत विनंती करेन की आजी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक यांना की आपण निसंकोचपणे व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे आहे. ओर टू द कॉमेंट्री बॉक्स. 23 धावा बघता बघता झाल्या सुद्धा, म्हणजे 4 चेंडूमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी 20 धावा आल्यात. पहिला षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार. 4 बॉल खेळले, 4ही सीमारेषेच्या बाहेर पाठवले, परंतु गोलंदाज कमबॅक करू शकतात, नवे तर त्यांना करावं लागेल ते.
यावेळेला मात्र पुन्हा आक्रमण होताना पाहायला मिळत आहे. बॉल आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि हो कमबॅक केलंय त्यांनी. त्याच फलंदाजाने ज्यांच्यावर आक्रमण केलं त्यांना मात्र त्याच षटकामध्ये शांतही केलेलं आहे. विकेट येताना पाहायला मिळते प्रवीण यांना आणि धक्का क्रमांक 2. जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहा ज्या षटकात आक्रमण झाली त्याच षटकात विकेटही आली आणि त्याप्रमाणे तेजस बॅटिंग करत होते त्यांना मात्र प्रवीण यांनी बाद केले आणि नवीन बॅटर येत आहेत. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. त्याला दिशा दिलीये पॉइंटच्या दिशेने. बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र तिकडे चांगलाच झालाय. बॉलला तर अडवलं गेलंय परंतु तोपर्यंत धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या आणि बघता बघता 3 धावा पूर्ण देखील झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपतोय. धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 26 धावा. भूमी 11 कुंदे संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आदर्श चषक ढाणिवली. यानंतर जो सामना होणार आहे त्याला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करायची आहे आणि ही इनिंग संपण्याच्या पहिले आपण टॉस बॉक्समध्ये येणं बंधनकारक आहे. आई गावदेवी सपाट ब टीम आणि पालेगाव ब. क्या बात आहे. खूप मोठं नाव दोन्ही संघाचं आणि ऐकून जर विचार केला चंद्रकांत शेट्टे सर आपण तर निश्चित परत एकदा एका जंगलातील 2 शेर मात्र पुढच्या सामन्यात मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत आपण. म्हणजे ऐकून जर विचार केला आपण काटेकी टक्कर. कृपया करून काही आमचे लाडके मायबाप क्रिकेट प्रेमी पाहतोय आपण पडद्याच्या आतमध्ये आहेत. विनंतीशील आपल्याला की आपण पडद्याच्या बाहेर जायचे. काहीशे क्रिकेटर सुद्धा आहेत. ब्लॅक टी शर्ट परिधान करून असलेला एक आणि त्यानंतर व्हाईट टी शर्ट. चला आपण पडद्याच्या आतमध्ये आहेत त्या बॅनरच्या पाठीमागे जायचं आपण. विनंतीशील. हा होय ओके ठीक आहे. दोन षटकांचा खेळ मात्र तिकडे संपलेला आहे. 5 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळते. मानाचा आदर्श चषक ढाणिवली आपण पाहतोय. मुरबाड तालुक्यातील स्पर्धा पाहायला मिळते. मुरबाड तालुक्यात देखील क्रिकेटची परंपरा आहे. ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका आहे. निसर्ग सौंदर्य नेहमीच इकडे पाहायला मिळतं. मयूर कराळे यांच्याकडून संकेत यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पुरस्कार असेल. सवयत मॅचच्या दिशेने भूषण आणि संकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अक्षय पुन्हा एकदा. यावेळेला कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न. थोडा काही काळ बॉल हवेत जरूर राहिला परंतु तिकडे कॅच नाही होऊ शकली आणि 1 रन येते. पहा पहिल्या ओव्हरमध्ये याच अक्षय यांनी केवळ 3 धावा दिल्या होत्या आणि स्वाभाविक आहे पुन्हा एकदा तेच बॉलिंगला आलेत आणि आल्यानंतर पहिला चेंडू खूप चांगला टाकला देखील. परंतु पाहायचं या ठिकाणी भूषण आणि संकेत ही जोडी कशा प्रकारची कामगिरी करते. कारण संकेत नावाचं वादळ घोंगावलं आणि शांतही झालं. जयेश टुले आपणास विनंती आहे कव्हरच्या दिशेने काही प्रेक्षक पडद्याच्या आतमध्ये उभे आहेत त्यांना बाहेर जायची विनंती करायची. फक्त पाहुणेत आपले सगळे विनंती करा. यावेळेला कमी गतीचा बॉल तिकडे पाहायला मिळाला. जरी फुलटॉस होता गती कमी होती त्यामुळे योग्य दिशा नाही देऊ शकले बॅटर आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. संकेत प्रयत्न करावे लागतील. त्यांच्यासाठी पारितोषिकं देखील आलेली आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. कुंदे बॅटिंग करताय. मामनोली बॉलिंग करताय आणि अक्षय पुन्हा एकदा याही षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेग होता परंतु त्यावर पुल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. बॉल अडवला जातोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि केवळ एका धावेवर वा असं वाटत होतं दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल परंतु जसा बॉल अगदी तत्परतेने पकडला गेला आणि लगेच थ्रो देखील केला गेला. धावसंख्या 28 वर जाताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. क्रिकेटच्या खेळात प्रत्येक बॉलवर वेगळ्या घडामोडी होतात. प्रत्येक बॉल वेगळ्या टप्प्यावर पडतो. प्रत्येक बॉल वेगळ्या ठिकाणी जातो. वेगळ्या पद्धतीने टोलावला देखील जातो. त्यामुळे प्रत्येक बॉलवर धावा देखील वेगवेगळ्या पद्धतीच्या सुद्धा येऊ शकतात आणि त्यामुळे प्रत्येक षटक हे महत्त्वाचं असतं.
वेगवेगळे गोलंदाज मात्र ते हाताळताना पाहायला मिळतात. लगातार 2 षटकं कोणताही गोलंदाज नाही टाकू शकत, हा क्रिकेटच्या खेळातला नक्कीच नियम आहे. आणि 2 षटकं मात्र या 5 षटकांमध्ये टाकू शकले जातात आणि ते मात्र इकडे टाकलं जात आहे. अक्षय आलेत, त्यांच्या याही बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला, परंतु अक्षय यांच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे वैविध्यता चांगली आहे. टप्पा पुढे मागे घेत आहेत, व्हेरिएशन खूप चांगलं करतायत. त्यामुळे जरी दुसऱ्या ओव्हरमध्ये रन आल्या, परंतु अक्षय यांच्या गोलंदाजीतील धार मात्र काही कमी झाली नाही आणि ती मात्र अधिकाधिक वाढताना पाहायला मिळाली. आणि धावसंख्या 29 आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आदर्श चषक धानिवली, ही स्पर्धा कोण गाजवणार याची चर्चा. आता चर्चा उद्या ठाणे विरुद्ध रायगडमध्ये कोण जिंकणार, व्यावसायिक विविध ग्रामीण, परंतु ग्रामीण ओपन याचा अर्थ असा नाही की ओपन संघ आहेत. ग्रामीण ओपन याचा अर्थ की तालुक्याच्या बाहेरचे सगळे ग्रामीण संघ, बरोबर ना. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने आणि अक्षय आणखीन एक विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल होता, थोडीशी गती कमी होती, त्याच्यामुळे टायमिंग नाही करू शकले आणि विकेट येताना पाहायला मिळते. खेळाडू बाद. पाहायला मिळतात 29 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आई गावदेवी सापाड ब आणि पालेगाव ब या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल, संघनायकांना विनंती असेल, आपण नाणेफेकीच्या दृष्टीने सज्ज राहायचंय. ग्रामीण क्रिकेटमध्ये एक शिस्त देखील आपल्याला पाहायला मिळत असते. प्रत्येक संघ जर पाहिलं तर ताकदवर होऊन येत असतो. मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना आपल्या गावातील मुलगा एखादा जर ऑफिसला जाणार असेल तर त्याला सांगतात, बाबा रे आज महत्त्वाची स्पर्धा आहे, आज सुट्टी घे, आज आपल्या गावासाठी तुला खेळायचं आहे. एखादा कुठे बाहेर जाणार असेल, पिकनिकला गेला असेल तर सांगितलं असेल, एक दिवस लवकरच आहे, आपल्या गावची मॅच आहे. कारण गावची टीम बेस्ट, मोठ्या स्पर्धांमध्ये बेस्ट उतरावी हा प्रत्येकाचा मानस असतो. यावेळेला मात्र वेग वाढवण्याचा प्रयत्न, परंतु वेग वाढवण्याच्या प्रयत्नात दिशेवरचं नियंत्रण हटलं होतं आणि वाईट बॉल घोषित केला जातोय. आज माझे मित्र विनोद सरांबरोबर देखील बऱ्याच कालावधीनंतर समालोचन करण्याची संधी मिळते. त्याचबरोबर जर पाहिलं तर रोशनजी संते यांच्याबरोबर अंडरआर्म ओव्हरआर्म दोन्ही स्पर्धा करायला मिळाल्या आणि सुनील पवार सरांबरोबर पहिल्यांदाच योग आलाय या त्यांच्याबरोबर समालोचन करण्याचा. यावेळेला कमी गतीचा बॉल, त्याला स्क्वेअर लेगला खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर थोडंसं लेझी आले बॉलवर, परंतु त्याचाच फायदा इकडे होताना पाहायला मिळाला. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या जर पाहिली तर पंचांचा इशारा येतोय, पाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये, ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. 3 ओव्हरचा खेळ संपला, 3 विकेट. भूमी 11 कुंदे संघ. धावसंख्या जर पाहिली तर 32 झाली आहे. कमिटीचे मेंबर्स पाहतोय निश्चित चंदू सर जर पाहिला आपण तर ह्या स्पर्धेसाठी सातत्याने 3 महिन्यापासून तयारी असते आणि एवढं सोपं नाही आहे. तुम्ही आयुष्यामध्ये कुठला जर कार्य हातात घेतला तो पार करण्यासाठी तुम्हाला अफाट मेहनत परिश्रम करावा लागतात. त्याचं उत्तम उदाहरण पाहतोय आपण. आणि काल प्रत्येक आयोजकाच्या माध्यमातून इंटरव्ह्यू घेतले, त्यांच्या माध्यमातून सांगितलं की सर्वप्रथम कुठल्याही व्यक्ती असो भूमिपुत्राला प्राधान्य देणं गरजेचं आहे आणि आयोजकाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे. हे पाहू शकता आमचे चंदू दादा, निश्चित नो डाऊट एकच दादा आणि दानिवली गावाचा चंदू दादा, त्याच्या समेत अजित पाहतोय आपण चॉकलेटी बॉय आणि इतर सोमनाथ दादा, त्यानंतर पाहतोय आपण गोपी, खूप चांगलं एक स्वीट नाव, त्यासोबत एक आदर्श शिक्षक आणि चंद्रकांत संदर पाहिला आपण हा गाव जवळपास प्रत्येक घरामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट आहेत आणि प्रत्येक व्यक्ती उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर आहेत, ग्रामसेवक आहेत आणि खास करून आदर्श शिक्षकचा गाव म्हणून ज्याची ओळख आहे. डिंगटोली मैदानाच्या आतमध्ये पालेगाव बस संघ आपण यायचे. आपला प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन टॉस बॉक्समध्ये हजर आहे कारण की स्पर्धा खूप मोठी पाहतोय आपण. मुरबाड तालुक्याची अनबान आणि चंदू शेट्टी सर पाहतोय की मी सातत्याने हे उल्लेख करतोय. ठाणे ग्रामीण एक गाव एक गट विचार केला आपण आयोजकामध्ये टॉप 10 मध्ये येणारी ही सर्वात 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 मोठी स्पर्धा पाहतोय आपण. 32 धावा 3 षटकं संपल्यानंतर.
दरम्यान परत एकदा आगमन होताना पाहतोय आपण या स्पर्धेची अनबांशा नो डाऊट म्हणजे सर्वांचे लाडकी अप्पा वेलकम. आज के के यांचा वाढदिवस आहे आणि के के निश्चित आपण खूप बिझी आहेत. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जर पाहिली तर 32 झाली आहे. पहा, पहिल्या षटकात केवळ 3 होत्या, दुसऱ्या षटकात 23 आल्या, तिसऱ्या षटकात पुन्हा 5 आल्या. म्हणजे 2 षटकं टाकली अक्षय यांनी आणि केवळ 8 धावा देत 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या गेल्या. परंतु प्रवीण आले होते, ते थोडेसे महागडे ठरले होते. 23 धावा दिल्या होत्या, 1 विकेट त्यांनी घेतली होती. आणि आता विशाल आलेले आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. प्रत्येक षटकात वेगवेगळ्या घडामोडी देखील इकडे घडताना पाहायला मिळतात. आदर्श चषक धानिवली, जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी भूषण आणि अविनाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंगसाठी येत आहेत विशाल. शेवटचे 12 चेंडू या डावामध्ये काय होते पाहायचंय. यावेळेला आक्रमण तर केला गेलेला, एक ताकदवर फटका आला. काव कॉर्नरच्या दिशेने तिकडे एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. थोडासा गती कमी ठेवली होती आणि बॉलला फिरवण्याचा प्रयत्न राहिला होता. मुरबाड तालुक्याला क्रिकेटचा इतिहास आहे, स्पर्धांचा इतिहास आहे. निसर्ग संपदा देखील इकडे खूप मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या कालावधीमध्ये शेतीमध्ये देखील प्रगती करू लागलेला मुरबाड तालुका. त्याचबरोबर जर पाहिलं तर मग MIDC म्हणा किंवा विविध ठिकाणी मात्र कार्यरत असताना गव्हर्नमेंट सर्वंट असताना गावागावात तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबरीने अगदी मुंबईपासून किंवा कल्याणपासून जवळ असल्या कारणाने मात्र त्या ठिकाणी जाऊन देखील अप अँड डाऊन्स करणं म्हणजे दररोज ये जा करणारे देखील या ठिकाणी स्थानिक पाहायला मिळतात. असा संपूर्ण परिसर. यावेळेला विकेट केला जातोय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, टायमिंग फसलाय आणि हातातही जाऊन बसलाय. विकेट येताना पाहायला मिळते. आणखीन एक. अविनाश मात्र या ठिकाणी माघारी परततील. विशालला यश. आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळाली. पहिला बॉल थोडासा कमी गतीने होता, त्याला मात्र मिड विकेटला खेळलं. परंतु दुसरा बॉल थोडासा पूर्ण ऑप्शनच्या बाहेरचा होता, त्यावर बी हिट करण्याचा प्रयत्न. नक्कीच मी वामन भोईर साहेबांचा आभारी असेल, ज्यांनी मात्र 1 दिवसापुरती का होईना संधी मला या स्पर्धेचा घटक होण्याची संधी दिली, त्याबद्दल. 33 धावा धावफलकावर आहे. 4 विकेट माघारी परतलेले आहेत. निश्चित जयमल्ला प्रतिष्ठानचे आदरणीय चंद्रकांत भंडारी साहेब यांच्या माध्यमातून पाहतो की आपण पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि टी शर्ट सुद्धा स्पॉन्सर केले. त्या साहेबांचं, त्या दानशूर व्यक्तिमत्वाचं आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपण खूप खूप धन्यवाद करूया. जाऊया आपण प्रत्येकदा ऐकूया एक सुमधुर असा व्हॉइस ऑफ महाराष्ट्र म्हणून ज्याची ओळख आहे असे चंदू सरांना आपण ऐकूया. बघता बघता 33 धावा, 4 विकेट माघारी परतलेले आहेत. पहिला डाव रंगात आलाय, दोन्ही बाजूने जातोय. ओहो, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळतोय. पंचांनी आपले हात नक्कीच फैलावले. व्हाईट बॉल घोषित करतायत. पुन्हा पठाण सर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. श्याम भोईर यांना योगेश इंद्रीकर सर देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. योग्य बॉल खेळवला जातोय. चला, डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहिलं मिळेल. विशाल पुन्हा एकदा धावा करायच्यात. एका बाजूला जर पाहिलं तर धावा थांबवायच्यात. एका बाजूला नरेश आहे, एका बाजूला भूषण आहे, एका बाजूला विशाल आहे. पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बराचसा बाहेरून कट झाला परंतु बराचसा बाहेरून कट झाला आणि यावेळी मात्र पंचांनी निर्विवादपणे या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाईल, ती म्हणजे 35 वर 34. कारण क्रिकेटच्या खेळात कितीही मोठी धावसंख्या केली गेली तर तिचा पाठलाग होतो आणि कमीत कमी धावसंख्येमध्ये देखील मॅचेस रंगताना पाहायला मिळतात. आज 34 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आदर्श चषक धानिवली म्हणजे एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा मुरबाड तालुक्यातील. पुढे सरसावत खेळले जरूर, परंतु जसे पुढे आले पदलालित्य केलं. बॉल थोडासा पाठी टाकला, बॉलला थोडंसं कट केलं आणि पाठवले यष्टीरक्षकांच्या दिशेने. निर्धाव चेंडूची सांगता पहा. इकडे गोलंदाज विशालने देखील प्रभावित केलंय, कारण ज्या पद्धतीची आतापर्यंत त्यांनी गोलंदाजी केली आहे त्याचं कौतुक होणं गरजेचं आहे. व्हेरिएशन खूप चांगलं आहे, परंतु फलंदाजांना प्रयत्न करावे लागतील. नरेश आहेत. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. इकडे थोडंसं फुटवर्क करावंच लागेल, कारण बॉल तुमच्यापर्यंत येणार नाहीये.
नुसती बॅट फिरून बॉल बॅटच्या पट्ट्यात येणार नाहीये, तुम्हाला बॉलपर्यंत जावं लागेल, तुम्हाला फुटवर्क करावंच लागणार आहे. आणि इकडे विशालने तेच हेरलंय, फुटवर्क कुठेतरी कमी पडतंय नरेश यांचं आणि त्याच्यावर मात्र मात देण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न करावे लागतील. सुरुवात खराब झाली म्हणून काय झालं, नरेश प्रयत्न करू शकतात आणि त्यांना ते करावंच लागेल आपल्या कुंदे गावासाठी. पुन्हा एकदा व्हेरिएशन टप्पा पहा, यावेळेला मात्र अगदी बॉडीच्या दिशेने घेतला गेला, तिकडनं थोडासा बॉल पुन्हा कट होताना पाहायला मिळाला आणि विशाल यांचं षटक मात्र नक्कीच चांगलं राहिलं. 4 षटकांचा खेळ, 34 धावा आणि या षटकात जर पाहिलं तर धावा आलेल्या आहेत त्या केवळ 2 धावा आलेल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण विकेट विशाल यांनी घेतली. 4 ओव्हर संपल्या, 34 धावा. जवळ मॅचच्या दिशेने आदर्श चषक धानिवलीमध्ये उद्या एक महत्त्वाचा सामना पाहायला मिळणार आहे. कदाचित मुरबाड तालुक्याच्या क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाणे रायगड या मॅचला एक वेगळं वलय असतं आणि ही मॅच उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. कॅप्टन एका बाजूला प्राऊड ऑफ भिवंडी म्हणजेच भावेश पवार आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर JPL विश्वजित ठाकूर. हे 2 संघनायक, 2 भारतातील टॉप ऑलराऊंडर एकमेकांच्या विरोधात असतील. यावेळेला फुलटॉस बॉल, त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न, हो यशस्वी झालाय. बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार पहिली धावसंख्या आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी बनवायची आहे. 40 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4 विकेट माघारी परतल्यानंतर सुरुवात थोडीशी अडखळती झाली, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला धावा आल्या, परत 2 ओव्हरला कमी आल्या, परंतु मॅच आणि डाव कुठे संपलाय, प्रयत्न करावे लागतील. यावेळेला पुन्हा फुल टॉस, त्याच्यावर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. बॉलला चांगल्या पद्धतीने अडवलं, परंतु तोपर्यंत दुसरी धाव तिकडे घेतली गेली. धावसंख्या 2 ने पुढे जाते. भूषणने मात्र आता टॉप गिअरमध्ये बॅटिंग करायचं ठरवलंय आणि चांगली बॅटिंग त्यांच्याकडून आपण पाहतोय. धावसंख्या 42 झाली आहे. ही 4 बॉल खूप महत्त्वाचे असणार आहेत. रणनीत्या मात्र दोन्ही बाजूचे संघनायक बनवत असतात. कुणाला कोणत्या क्षणी बॅटिंगला आणायचं, कोणत्या क्षणी बॉलिंगला आणायचं, कोणत्या ठिकाणी उभं करायचं. आणि इकडे जर पाहिलं तर थोडासा दबाव जाणवतोय, कारण 2 बॉलमध्ये 8 रन आलेले आहेत. 42 धावा धावफलकावर आहे, परंतु गोलंदाज विकीला देखील सिनियर्स मार्गदर्शन करतायत आणि पुन्हा एकदा विकी सज्ज होत आहेत. नरेश आणि भूषण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कुंदेसाठी, परंतु समोर जर पाहिलं तर मामुनलीसाठी. विकी यावेळेला मार्गदर्शन केलं ते कामी तर आलंय, पाहूया काय होईल. आणि इकडे चांगल्या टप्प्यावरचा बॉल, कमी गतीचा होता, टायमिंग नाही करू शकले आणि भूषण आउट होत आहेत. विकेट. त्यामुळे टायमिंग नाही करू शकले भूषण आणि माघारी परत आहेत. 5वा धक्का बसतो या ठिकाणी कुंदे टीमला. 42 धावा धावफलकावर असताना उद्या ठाण्यासाठी संघ ज्यावेळेला मैदानात उतरेल, भावेश पवार यांच्या नेतृत्वाखाली शाहिद शेख, केतन म्हात्रे, बिलाल शेख, दिनू कांबळे, पवन केने, प्रितेश जोशी, ओमी केने, श्याम चौधरी, सूरज केने ज्युनियर, विवेक शेलार, विकी भोईर, हिमांशु पाटील, किरण पाटील, आर्यन भोईर, रथी महारथी ठाण्याच्या टीममध्ये असतील. परंतु रायगड देखील तेवढीच बलाढ्य असेल उद्या सुद्धा. यावेळेला आक्रमण केलंय, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे फिल्डर आले आणि आणखीन एक विकेट घेत आहेत विकी. खेळाडू बाद.
बॉलर आहे ज्याच्यावर पहिल्या 2 बॉलवर आक्रमण झाली आणि त्यानंतर हे लगेच 2 लगातारच्या विकेटही घेतल्या. आता हॅट्रिकची संधी असणार आहे, पाहूया काय होईल. परंतु उद्या रायगडची टीम मिस्टर JPL विश्वजित ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उतरेल. तिकडे आकाश तारेकर, ओमकार पाटील, किरण पवार, जीवित म्हात्रे, सूरज पाटील, मयूर वाघमारे, प्रसन्न पाटील, संकेत पाटील, अक्षय म्हात्रे अब्बू, अक्षय पाटील मोन्या, त्याचबरोबर निखिल पाटील आणि विशाल जितेकर ही स्टार कास्ट असणार आहे. ठाण्याचे मॅनेजर असतील केवळ केने आणि रायगडचे मॅनेजर असतील भूषण भोईर. तर पाहूया या मॅचचा उद्या संध्याकाळी आपण आस्वाद घेणार आहोत. ओहो, यावेळेला पुन्हा कमबॅक होताना पाहायला मिळालं. काही चर्चा केली त्यांनी 2 बॉलवर 2 बॉल खराब आल्यानंतर त्यांचे सिनियर्स त्यांच्या जवळ आले, त्यांच्याशी चर्चा केली आणि ती फायद्यातही पडली. म्हणून म्हणतात ना, कधीही वरिष्ठांचा सल्ला घ्या. बेचाळीस धावा धावफलकावर आहेत. ओ हो 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 हो, आणखीन एक अप्रतिम बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या 2 बॉलवर 8 धावा आल्या, परंतु त्यानंतरचे लगातारचे 4 बॉल निर्धाव टाकलेले आहेत. आणि आताही आपण पाहू शकता टप्पा पडला विकी यांचा आणि टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूला स्विंग होताना पाहायला मिळाला. आणि खूप चांगले हे डाव म्हणेल मी या ठिकाणी. मामनोली संघाने खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे, परंतु कुंदेही गोलंदाजी करणार आहे. आणि जरी 42 धावा झाल्या असतील, 43 करत असताना थांबवण्याची क्षमता मात्र कुंदे संघाकडे देखील आहे. त्यामुळे पहिल्या डावात रंगलेला सामना दुसऱ्याही डावात रंगू शकतो. परंतु 42 धावा झालेल्या आहेत, 43 ची आहे आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी मामनोली संघाला टॉससाठी. तर व्यासपीठावरती माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय अनिल भोईर साहेब उपस्थित आहेत आणि राजेश भोईर साहेबांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. अनिल भोईर साहेब आणि राजेश भोईर या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. आणि जो संघ नक्की सहभाग नोंदवणार आहे त्या संघांचा सन्मान देखील केला जाईल. स्वर्गीय सरस्वतीबाई सीताराम भोईर यांच्या स्मरणार्थ संतोष सीताराम भोईर यांच्याकडून हे सन्मान चिन्ह आहे आणि ते आपण सन्मान चिन्ह देऊया सापाड आणि पालेगाव या दोन्ही संघांना. एक खूप चांगली संकल्पना पाहायला मिळते, ती म्हणजेच आदर्श क्रिकेट संघ धानिवली आणि ग्रामस्थ मंडळ धानिवली यांच्या माध्यमातून आदर्श चषकाचं हे आयोजन. तर टॉस आपण करूया. सामना आई गावदेवी सापाड बी आणि कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव. स्पेशल कॉइन आहे, 5 षटकांचा सामना असेल. टेल असं कॉल आहे आणि आले टेल. टॉस जिंकलेला आहे सापाड या टीमने, टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 5 षटकांचा सामना आहे. समोर संघ पालेगाव संघ आहे. मनीष कोलेकर या टीम मध्ये आहेत. तर या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? कारण की आदर्श चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन, नक्कीच मुरबाडचा हा वर्ल्ड कप आहे, या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आमची टीम या आयोजनाची वाट बघत होती खूप दिवसापासून, कधी येईल टूर्नामेंट. नक्कीच तुझ्या संघाविषयी काय सांगशील? कारण की सापाड बी संघ आहे. सर्व आमच्या टीममध्ये यंगस्टर आहेत, चांगला देण्याचा प्रयत्न करतील ते. तर नक्कीच शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस जिंकलाय आई गावदेवी सापाड बी या संघाने आणि त्यांनी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्यासाठी पालेगाव टीमला. तर जाऊयात या मॅचकडे, ज्या ठिकाणी आपल्याला भूमी 11 कुंदे आणि दुसऱ्या बाजूला मामनोली पाहायला मिळणार आहे. मॅच जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे खरी, आणि या 43 धावांची आवश्यकता असताना मात्र आमंत्रित केले जाते समालोचनासाठी सुनीलजी पवार सर यांना मी आमंत्रित करतोय आदर्श चषक धानिवलीमध्ये. अनेक अनेक धन्यवाद. नो डाऊट स्वीट वॉइस इन महाराष्ट्र चंदू शेट्टे सर, खूप चांगलं समालोचन आपण सातत्याने ऐकतात. आज आपण धानिवली गावामध्ये आवाज ऐकलं आणि सातत्याने समालोचनाकडे काय हवं आहे हे त्यांनी दाखवून दिलं. व्हेरी नाईस.
तर आपण जाऊया सामन्याकडे. इथं मात्र निश्चित जो सामना आपण पाहतोय एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल की नाही हे भाकीत करणं उचित ठरणार नाहीये. जो टार्गेट पाहतोय आपण हा सामना जिंकण्यासाठी तब्बल फक्त आणि फक्त 43 असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहिला. आपण ज्या प्रकारे विश्लेषण पाहिलं होतं की बॉलिंग कार्ड पाहिलं होतं आपण, त्यातून पलटवार केले जबरदस्त गोलंदाजीच्या बळावर मात्र कमी धावसंख्येच्या आतमध्ये रोखल्या गेलं. पाहतोय आपण भूमी 11 कुंदे या टीमला. सलामी जोडी खेळपट्टीवर आकाश आणि नॉनस्ट्राईकला पाहतोय आपण मेघनाथ ही जोडी. पहिल्या षटक टाकण्याच्या तयारीमध्ये कॉमेंट्री अँड ॲटोकाकडनं दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. टायमिंग इथं मात्र लावले जाते. पहिला चेंडू राईट अमोर द विकेट. पहिला चेंडू अतिशय अप्रतिम चेंडू होता. प्रश्न विचारला पाचीच अपील उचलून धरली पंचाच्या पुढे आकाशाकडे. पहिल्या चेंडू मात्र पहिला बॅटर बाद. मॅडमची ट्रॉफी अतिशय सुंदर स्पॉन्सर केली अशी आमचे महेंद्र दादांचं आगमन झालेलं आहे. आणि सर्पमित्र नो डाऊट सॉरी दादा नजर लेट पडली म्हणून शिवाजी दादांचं सुद्धा व्यासपीठावर आगमन आहे. काय सुरेख सुंदर अप्रतिम अफलातून नेत्रदीपक सुरुवात. यष्ट्याच्या वेध घेणारा चेंडू टाकला होता, पॅडवर आदळला, अपील केली आणि पंचांनी ती फेटाळली नाही. पंचाच्या पुढे आकाशाकडे. पहिल्या चेंडूवर मात्र धक्का बसलाय. इथं पाहतो आपण मामूली टीमला खातं उघडलं नाही, धावाचं पण खातं उघडतोय गोलंदाज विकेटचं. जबरदस्त सुरुवात भूमी 11 कुंदे टीमच्या माध्यमातून. चला पण वेळेचं सुद्धा भान ठेवायचे. नो डाऊट निश्चित सातत्याने मला जे माहिती मिळतात की आपण ज्या प्रकारे ज्या स्पर्धेमध्ये खूप लाख मुलाचं सहकार्य ज्या प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून मिळालेलं आहे त्यांचं मी या परत आदर्श 11 क्रिकेट संघाच्या माध्यमातून आणि समस्त दानिवली ग्रामाच्या माध्यमातून त्याचा आभार व्यक्त करतोय. सामना म्हणतात ना चंदू शेट्टी सर कधी कधी लो स्कोरिंगचे सामने अतिशय कडक 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 आणि अतिशय बेधडक सामने पाहायला मिळतात. तोच सामना इथे मात्र पाहायला मिळेल का. सुरुवात अप्रतिम करतोय गोलंदाज. याच पात्रा फुल टॉसर घेऊन ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला फील केल्या गेले कारण की मिड ऑनला क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. आणि त्यापूर्वी मात्र एक सिंगल सहज कंप्लीट करतोय. डावखरा बॅटर मात्र चांगली सुरुवात करतोय. आल्या पावली मात्र या एका धावेने आपलं खातं उघडतोय बॅटर रवींद्र. भूमी 11 कुंदे संघासमोर खूप खरं तर आव्हान असेल कारण की बॅटिंग करताना एवढी छान अशी बॅटिंग केली नाही पण बॉलिंगच जबरदस्त करावी लागेल. दोन्ही डावखुरे बॅटर आता मात्र खेळण्यासाठी मेघनाथ. गोलंदाज पाहतोय आपण भूषण. आणि पाहतोय की ओ माय गॉड प्रश्न विचारला पण हे कधी कधी सातत्याने घडतात. हा चेंडू वाचवण्यासाठी अपील करतात. पंच पण सहमत नाही. पंच कडक आहेत. जेपी पॅनलला अख्ख्या महाराष्ट्रात मागणी काय हे दाखवताना वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत आता मात्र भर पडते. धावसंख्या पुढे सरते ती 2. दोन्ही बॅटर जर पाहिले आपण निश्चित पेशीने इंजिनियर आहेत. क्या बात आहे. ग्रेट सुपर हिटर. सर्वप्रथम आपलं कॅरियर त्यानंतर मात्र टेनिस क्रिकेट हे गोष्टी सातत्याने मी उल्लेख करतोय. या पाता चांगला चेंडू होता. फ्रंटला येऊन मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. विकेट किपर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. चांगलं षटक. निश्चित माहीत आहे इथं मात्र की बॉलर भूषण याला की आपल्याजवळ धावा कमी आहेत. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी केली तर मात्र कुंदे संघाला मी जिंकून देतोय हे दाखवायचं. इथं मात्र बॉलर भूषण या गोलंदाजाला. फील्डची व्यूहरचना पाहूया. पॉईंट सोबत एक कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर सुपर क्षेत्ररक्षण त्याच प्रकारे मारा. हा चेंडू मात्र खूप चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर किंचित चेंडू बाहेर वळतोय. फ्रंट लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय अप्रतिम अफलातून सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन भूषण या बॉलरच्या माध्यमातून. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण 3 रती महारथींना ऐकलंय. नो डाऊट खूप चांगले समालोचक. स्टेट ड्राईव्हचा लाजवाब सुंदर फटका पण टायमिंग फटक्यामध्ये तेवढी परफेक्ट नव्हती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. आणि त्यापूर्वी मात्र संधी निर्माण झाली होती. सहज 2 धावा कंप्लीट करतोय बॅटर. या 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 4. एका गाडीच्या मोबदल्यामध्ये सुरुवात खराब झाली होती पण आता मात्र का होईना दोन्ही बॅटर खूप चांगली रणनीतीने जर बॅटिंग करतात. माहिती आहे की आपल्याला जास्त धावा नाही आहे. एक छोटीशी का होईना पार्टनरशिप भागीदारी करणं गरजेचं आहे. काहीतरी कानमंत्र नॉनस्टिकचा बॅटर देतो की या बॉलरला कशा तऱ्हेने खेळून काढायचे. आणि चंद्रकांत शेट्टी सरांनी उल्लेख केला होता की जेव्हा तुमचं विकेट लवकर पडतो ना तुम्हाला सावध पडतो की चेंडूची वाट पाहावी लागते नंतर चेंडूची वाट लावावी लागते.
हो आडव्याटण्या फटका ऑन साईडकडे चांगलं क्षेत्ररक्षण. क्या बात आहे, क्या बात आहे. सुपर क्षेत्ररक्षण. एक धावा तरी वाचवते आपल्या टीमसाठी. या एका धावेने टीमची धावसंख्या पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-6. जबरदस्त बॉलिंग हाताळलं पहिलं षटक भूषण या बॉलरनी. खूप मोठी स्पर्धा पाहतोय आपण. सॉरी आमचे स्कोरर सांगतायत इथं मात्र की फक्त धावा त्या 5. थोडीशी मिस्टेक. आमचे भालचंद्र सातत्याने पहिल्या दिवसापासून खूप छान स्कोरिंग करताना समालोचकाच्या पाठीचा कन्ना का म्हटला जातोय. व्यासपीठावर पाहतोय आपण एक आदर्श शिक्षक आमचे अशोकजी राणे सर असो त्याच्या सतत मात्र इतर मान्यवर पाहतोय आपण. मागच्या लाईनमध्ये सर पाहिलं आपण चंद्रकांत शेटे सर, संतोष रोशन संते, अजित आणि खास एकच दादा आमचे धानोली गावचे चंदू दादा हे काहीतरी चर्चा करताना. आणि महेंद्र शेठ पाहतोय आपण त्याच्या समेत सोमनाथ सेठ. समीर इज अ ग्रेट ग्रेट ग्रेट. समीर शांत स्वभावाचा पण कधी कधी पाहतोय की खूप उल्लेखनीय सुद्धा कामगिरी करतोय. पण इथं मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे आपण सामना पाहतोय आणि हेच उल्लेख करतोय की आम्ही सातत्याने जेव्हा लोजकोरींचे सामने होतात ना ते सामने अतिशय रंगतदार रोमांचक सामने पाहायला मिळतात. चला वेळेचा भान सुद्धा ठेवायचा आहे कारण की आजच्या दिवसातला दुसराच सामना आहे. अजून आज तब्बल टॉप एक गाव एक गटचे ऑल ठाणे जिल्ह्यातले आपण 16 संघांना आजच्या दिवसामध्ये ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये आज अष्टविनायक एक ठाकूरपाडा बुमबुम सुभाष ठाकरे, के स्पोर्ट 83-83 खार्डी, एक कल्याण विभाग डोंबिवली विभागातला बलाढ्य संघ आज रती महारथी येतील आदर्श चषकमध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी. गोलंदाज सज्ज होताना टेमगाव अँड या टोकाकडनं सज्ज होतोय मारा करण्यासाठी एक युवा गोलंदाज. ओ अप्रतिम अप्रतिम चेंडू. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. कुठंतरी चेंडूचा टप्पा. हो योग्य निर्णय. काय सुरेख सुरुवात करतोय गोलंदाज विनोद. पूर्णपणे दबाव टाकले पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे भूषण यांनी मारा केला होता त्या संधीचं सोनं करताना इथं मात्र बॉलर पाहतोय आपण एक युवा बॉलर विनोद. चांगली सुरुवात. डावखुरा बॅटर स्ट्राईकला आता मात्र पाहतोय आपण मेघनाथचा पुढे येऊन हा फटका पाहतोय. मिळेल फक्त एकच कारण की बॉडी लँग्वेज सांगते बॅटरची की आम्ही दुसरी घेणार नाहीये. आणि कधी कधी म्हणतात जी शांतता आहे त्यापूर्वी शांततापूर्वी वादळ येण्याची दाट शक्यता असते. आता मात्र कोण वादळासारखं इथं मात्र बॅटिंग करेल. एवढी मोठी धावसंख्या नाही आहे पण दुसरं षटक कधी कधी अति शांत ही घातक ठरते जीवनासाठी. खेळण्यासाठी बॅटर पाहतोय आपण आता मात्र रवींद्र व्यक्तिगत एक या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. ओ चांगला ऑन ड्राईव्हचा फटका पाहतोय पण प्लेसमेंट तेवढी छान नाही आहे. वाईडिस लॉंग ऑन बाउंड्री लाईनकडे फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोनं होईल की नाही मात्र हे पाहायचं आहे. 30 या पंचाकडे मागणी केली आहे. 30 या पंचाकडे मागणी केलेली आहे. आमचे 30 हे पंच चेक करतील. पाहतोय आपण फटका चांगला होता पण प्लेसमेंट ठीक नव्हती. दोन्ही शेजारी संघ आहेत पण चंदू सर म्हणतात ना शेजारी पक्के वैरी असतात. आयुष्यामध्ये या गोष्टीला खूप मोठा विचार असतो. तिकडं बघायचं आहे दुखापत किती जास्त नसावी अशीच आपण प्रार्थना करूया. आज आपण पहिल्या इनिंगमध्ये ऐकलं रोशनजी संते व्हॉइस ऑफ कल्याण चा एक बुलंद आवाज. त्यानंतर नो डाऊट एक खूप मोठं व्यक्तिमत्व विनोद पाटील सरांना आणि मराठीचा एक बुलंद आवाज. नॉट आऊट. तिसऱ्या पंचाचं निर्णय आले. नॉट आऊट नॉट आऊट. अतिशय चांगलं तालमेल दोन्ही बॅटरीच्या दरम्यान. आणि जिथं अपेक्षा आहे की उद्याचा ठीक जो ठाणे रायगड सामना रंगेल किमान 15,000 ते 20,000 क्रिकेट रसिक या धानिवली गावाच्या या मैदानावर. त्यासाठी खूप मोठी आज मीटिंग करावी लागेल आयोजकाला कारण की मुरबाडमध्ये पहिल्याच वेळेस या गावाला मान मिळालं आहे. ठाणे विपक्ष रायगड एकीकडे पाहतोय आपण प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार अव्वल नंबर टेनिस जागतिक स्तरावरचा हा बॅटर ऑलराऊंडर भावेश पवार. दुसरीकडे जर पाहिला आपण विश्वजित ठाकूर सारखा अतिशय एक प्राऊड ऑफ रायगड जिल्ह्याचा एक खणकर नेतृत्व करणारा तो खेळाडू. रात्री ठीक 8 वाजता मानवी समुद्र पाहायला मिळेल. निश्चित आमचे आयोजकाला प्रश्न पडला की जे क्रिकेट रसिक येतील आणि सर्व क्रिकेट रसिकांना मायबापांना विनंती असेल की आपण या आणि ठाणे रायगड सामन्याचा आनंद घ्या. पण आनंद घेताना कुठल्याही प्रकारे गैरवर्तन करू नका कारण की ही स्पर्धा आपल्या मुरबाड तालुक्यासाठी सर्वप्रथम आपण इथं पाहतोय. ड्रिंग ट्रॉली मैदानाच्या बाहेर सोमनाथ आणि समीर छान काम करताना आम्ही ओके असं सांगितलं. त्या क्षेत्राकडे थोडीशी दुखापत झाली होती. गोलंदाज पाहतोय पण विनोद टिचून मारा करते. टिचून मारा कशाला म्हणतात की अचूक टप्पा योग्य लाईन त्यावर मारा करणं. गोलंदाज विनोद सज्ज होताना
ओ यावेळेस पात्र हा चेंडू चांगला आहे. परत प्रश्न विचारला की चेंडू कुठं ब्रश झाला हे पाहावं लागेल, कारण की प्रश्न विचारला होता. नो डाऊट पाचीच्या स्वरूपात हा एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होते. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 9. धीमी आणि संत सुरुवात, कासव गतीने सुरुवात पाहायला मिळाली आहे. कारण की एवढं मोठं आव्हान नाही आहे, 43 धावाचं आहे, पण कधी कधी शांतता बाळगणं धोक्याचं काम ठरतोय. आता मात्र इथं पाहतोय की मामनोली टीमच्या बॅटरला आक्रमण करणं गरजेचं आहे. रन रेट वाढत चाललंय. येणारे नंतरच्या 3 षटकामध्ये जर तुम्हाला 12पेक्षा सरासरी जर राहिली मग ते आव्हान खूप मोठं राहील. विनोद लय भारी बॉलिंग करताना तोच क्षेत्ररक्षण कायम, पॉईंट सोबत कव्हर पॉईंट. ओ याच पात्र हा फटका मिड विकेटकडे धोका होता, पण अतिशय सुरक्षित आपल्या पॉपिंग टीममध्ये प्रवेश करताना पाहतोय बॅटर. एक सिंगल इथं मात्र चोरताना पाहतोय आपण. या एका धावेने टीमची धावसंख्या पाहतोय दुहेरींकित प्रवेश करताना 1/10. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 33 धावेची आवश्यकता आहे. एवढं सोपं समीकरण नाही आहे, कारण की पाहतोय की ज्या प्रकारे भूमी 11 कुंदे टीमचे बॉलरला माहिती आहे की आपल्याला जर सामना जिंकायचा असेल तर आपल्या आयुष्यातली सर्वात चांगली गोलंदाजी या विकेटवर करणं गरजेचं आहे. तेच करत आहे इथं मात्र पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विनोद. याच पाहता काय फटका आहे. केडीके कडक 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 हाणलाय हा षटकार. कुंदे गावामध्ये जर विचार केला पण पाठीराखीमध्ये तर खरोखरच काय कडक मारला बुवानी, ठोकलाय षटकार दमदार. आता मध्ये षटकार थोडंसं समीकरण सोपं झालंय. पाहतोय आपण मामनोली टीमच्या बाजूने सामना थोडासा या षटकामध्ये झुकला गेलं, कारण की समीकरण सोपं आहे. एकच गडी बाद झाले, अजून 9 बॅटर शिल्लक आहेत. काय अप्रतिम हा षटकार मारलाय फलंदाज रवींद्रांनी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय इथे मात्र धावफलकावर जर विचार केला आपण 16. एक चांगली दमदार सुरुवात आता मात्र पाहतोय आपण. तर पाहतोय की गोलंदाजीमध्ये परिवर्तन या कंटिन्यू ठेवलंय. इथं मात्र भूषण याला माहिती आहे की आपला ट्रम्प कार्ड हा गोलंदाजीकडून खूप काही अपेक्षा आहे. पहिल्या षटकामध्ये काय दमदार बॉलिंग केली होती. विनोद यांनी मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार दिला आणि पूर्ण एका षटकाचं विश्लेषण बदललं. वेळेचं भान ठेवायचे, कारण की पाहतोय पहिले 4 षटकात तुम्हाला 20 मिनिटाची वेळ देण्यात आलेली आहे. सामन्याचे पंच नो डाऊट जेपी पॅनलचे हेड जर म्हटलं वावगोठणाने शहापूरची अनमानशान मुन्ना पट्टाण सर पाहतोय. आणि स्कोरलेग पंच मेन पंच जर पाहिला आपण योगेश सर. हा चेंडू चांगला होता, शॉर्ट पिच चेंडूचा मारा आणि आडबॅटने पूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम सहज कंप्लीट करतोय विकेट किपर. चांगली सुरुवात भूषण या आपल्या कोट्यातला शेवटचा षटक आणि टीमच्या माध्यमातून हा 30 षटक प्रगतीपथावर ठेवताना ठीक कॉमेंट्री बॉक्स अँड टोकाकडनं एक उत्कृष्ट कवी, मराठीचा एक सुमधुर आवाज, नो डाऊट शांत दिमागात समालोचन करणारे आमचे परम मित्र वेलकम दादा, विनोद दादा. स्वागत आहे आपलं परत एकदा. गोलंदाज सज्ज होते परत कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं मारा करण्यासाठी. याच पात्र हार्ड बॅटने फटका आहे ऑन साईडकडे मिडविकेट त्या क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग करतोय. क्षेत्र शेकतोय फक्त आणि फक्त एक सिंगल. धानिवली गावासाठी एक खूप मोठी निश्चित मेजवानी असेल, कारण की आज दानिवली गावाचा आवडता क्रिकेटर आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे केकेचा आज वाढदिवस. के तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व कॉमेंट्री पॅनलच्या माध्यमातून. वेलकम अजय भोईर यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम दादा, स्वागत आहे. आणि त्या दरम्यान या स्पर्धेमध्ये अफाट मेहनत ज्यांच्या माध्यमातून पाहतोय माजी उपसरपंच तिशे केबलच्या माध्यमातून चंदू सर पाहतोय की आपण संपूर्ण महाराष्ट्रात या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण. ओ एक्झॅक्टली अराउंड द लेग 3 प्राचीत बाद, दांडी गुल, धक्का बटलाय हा दुसरा. दाखवलंय की पवारचं तुम्ही योग्य उल्लेख केलाय की माझ्याकडे चेंडू का सोपवलंय, माझं हा षटक मी माझ्या टीमसाठी खूप चांगलं टाकेन. अजून सामना संपला नाहीये. दोन्ही
टीमला समान संधी आहे. एक चेंडू एक विकेटने आता मात्र सामना परत एकदा मला वाटतं की रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना या षटकामध्ये गोलंदाज भूषण जबरदस्त चेंडू हाताळल्या गेलं. ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट प्राप्त करून दिले. आता मात्र 17 या धावसंख्येवर पाहतोय की 2/17 आणि झालाय तो खतरा मामलूद टीमला. नवीन बॅटर खेळपट्टीवर बॅटर पण भूषण आहे आणि बॉलर पण भूषण आहे. फरक एवढा असेल की कुठला भूषण कुठल्यावर भारी पडतोय, बॅट की मात्र चेंडू हाताळणारा हा गोलंदाज. क्षेत्ररक्षण वेलकम के एक आज वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा. नक्कीच नो डाऊट आमचे के आदर्शन सांगतात की ज्या प्रकारे आपण पाहतोय की येणाऱ्या कालावधीमध्ये भावी सरपंच म्हणजे आमचे लाडके सर्वांचे अप्पा इज द ग्रेट. याच पात्र हा फटका चांगला आहे. काय क्लास ऑफ ड्राईव्ह, खाली क्षेत्र नाहीये तिथं. एकच सिंगल मिळेल. सामना हळूहळू मात्र का होईना रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना भूषण नावाचा हा कुंदे टीमचा ट्रम्प कार्ड ऑफ बॉलर जबरदस्त बॉलिंग करताना. सामन्याची उलटी गिनती अजून पाहतोय 14 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र 25 धावाचं अजून आव्हान बाकी आहे. काय सामना रंगतोय. निश्चित चंदू शेट्टी सर यांच्या भाषेत जर बोलत झालं रंगात सामना घेऊन जातोय. गोलंदाजीत मात्र गोलंदाज सज्ज होताना भूषण सुपरहिट बॉलिंग. याच पात्र हेलिकॉप्टर उडत होता पण परफेक्ट टायमिंग करता आला नाही. या मिड ऑन डीप मध्ये चेंडूला फील केले जाते. त्यापूर्वी एक धावेनी तर मात्र आता थोडंसं फरडा भारी होत चाललंय ते म्हणजे इथं मात्र पाहतोय आपण ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक करतोय भूषण आपल्या टीमला एक मजबूती प्रदान करताना. क्रिकेटच्या पटलावर 2 मातबर संघ एकाला पराभूत व्हावं लागतं पण तुम्ही संघर्ष करा मैदानाच्या आतमध्ये. हार मानू नका. जर इथून तुम्ही हारून जरी गेले तरी गावात गेल्यानंतर टाळ्या वाजले पाहिजेत. तुम्ही हारले नाही, तुम्ही जिंकून आले. सर्वांची मनं जय पराजय एक भाग आहे पण तो स्वीकारणं त्यासाठी संघर्ष करणं गरजेचं आहे. काय सामना रंगतोय. पॅक क्राऊड हळू आता मात्र क्रिकेट रसिका संख्या वाढत जाणार आहे कारण की आज एक गाव एक गट ठाणे जिल्हा रायगड जिल्हा पालघरचे चांगले मातबर संघ त्यांचं आगमन होणार आहे. गोलंदाज सज्ज होतोय. या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक करून देतोय भूमी 11 कुंदे टीमला. यावेळेस पाहता स्विंग करण्याचा प्रयत्न. काय घडलंय मला वाटतं की चेंडू बेल्टचा ट्रिप केलंय म्हणजे तर त्रिफळाची बाद केलंय. धक्का बसलाय अजून एक. आता मात्र भूषणनी सांगितलं आमचा टीम इथून मात्र पराभव स्वीकारणार नाही. ओ माय गॉड, अप्रतिम चेंडू. हे पाहू शकता वेगवान भन्नाट वेग होता आणि बेल्स घेऊन गेला. धक्का बसलाय हा तिसरा पाहतोय आपण. क्या बात आहे. कौतुक करावं लागेल. वेळेचं अवरेज सुद्धा खूप छान आहे कुंदे टीमचं. 10 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट केली. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र जवळपास जर पाहतोय आपण मला वाटते की 24 धावेची आवश्यकता असेल. प्रति षटकामागे 12 धावाची सरासरी. क्रमांक आता पाहतोय 5 वर नवीन बॅटर येतोय तो मामलोली टीमच्या माध्यमातून प्रवीण म्हणजे जे एक नामवंत पंच म्हणून ज्याची ओळख आहे ते असे आमचे खास मित्र. 2 क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी. एक आपल्या गावासाठी क्रिकेटचा आनंद घेताना 12-24 असं समीकरण 19 धावा धावपलकावर टफ फाईट करताना भूमी 11 कुंदे टीमचं कौतुक करावं. निश्चित कौतुक गुणगान करावं लागेल. ज्या प्रकारे 43 धावाच होतं 5 षटकामध्ये आव्हान असं वाटलं होतं की मामलोली संघ सहज हा पार करेल पण जिनके हो इरादे बुलंद व हिमालय पर्वत कभी छू लेत आहे. इथं दाखवलंय कुंदे टीमच्या बॉलरने की आम्ही इतक्या लांबून असं नाही आलो. ही आदर्श चषक जिंकण्यासाठी इथं आलोय. काय सामना रंगतोय. गोलंदाज सज्ज होते. दुरांच्या टोकाकडनं टेमगाव अँड या टोकाकडनं बॉलिंग करण्यासाठी हितेश यांच्यावर एक मोठी जबाबदारी कारण की चांगला प्लॅटफॉर्म आहे. पहिल्या 3 षटकामध्ये जर पाहिली उत्तेजनीय कामगिरी केली अप्रतिम अचूक टप्प्याची भूषण यांचा भेदक तो स्पेल ठरलाय. 2 षटकामध्ये फक्त पाहतोय की आपण 8 धावा खर्च करून 3 बहुमूल्य विकेट प्राप्त केली. क्या बात आहे. बॉलिंग सुपरहिट ठरते कुंदे टीमच्या माध्यमातून. डावखुरा बॅटर अजून पाहतोय खेळपट्टीवर मेघनाथ धीमी बॅटिंग करतोय. आता मात्र आक्रमण करावं लागेल. चढाई करावी लागेल प्रतिस्पर्धी टीमवर. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. हवेत आहे. फटका फटलाय काय पाहायचंय. खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफीने चेंडू मात्र फरार. सीमा पार आला हा खणखणीत चौकार.
असा खेळ आहे, प्रत्येक चेंडू माग सामन्याची चित्र बदलतात. पाहतोय पहिल्या चेंडूवर चौकाराला, आता मात्र थोडंसं चित्र बदललंय ते म्हणजे मामनूर टीमकडे, कारण की या प्रकारे हा ऑफब्रेकचा फटका पाहिला होता पण तिथं मात्र चुकी केली, चुकीला माफी नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. या चौकारामध्ये धावसंख्या पुढे सरते. आता पाहतोय आपण 23. अजून सामना जिंकण्यासाठी 11 चेंडूचा खेळ बाकी आहे, 20 धावेची आवश्यकता आहे. पण इथं मात्र संघर्ष करताना पाहतोय आपण मामनूर संघ पहिल्या 3 षटकामध्ये थोडासा बॅकफुटर पहिले चेंडूवर चौकाराला आणि आता मध्ये एक चांगल्या स्थितीकडे वाटचाल करताना गोलंदाज हितेश सज्ज होताना. हा फुल्लींचा चेंडू होता, म्हणजे कॉईन बॉक्स चेंडू असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ज्या प्रकारे चंदूदादा आम्हाला सातत्याने सांगतात, अप्रतिम चेंडू होता, परत कमबॅक चांगलं केले. इथे मात्र पाहतोय आपण हितेश 10 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता आहे. सामना रंगतदार होईल. शेवटच्या चेंडूपर्यंत हे गोलंदाज सांगतात की आम्ही घेऊन जाऊ. क्षेत्ररक्षी विवृत्तना पाहूया आपण. पॉईंट पाहतोय आपण, गली शॉर्ट, थर्डमॅन, फ्लॅश स्लिप जवळपास डीपमध्ये. पुढे जाऊन फटका हवेत आहे, बॅक टू द बॉलर, तुम्ही थांबा, हा झेल माझा आहे हे सांगतोय. अप्रतिम झेल आणि धक्का बटलाय अजून एक. काय वापशी करतोय हा गोलंदाज हितेश. अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर चौकात, त्यानंतर मात्र डॉट आणि विकेट. आता मात्र समीकरण थोडंसं कठीण होत चाललंय. पहिल्या चेंडूवर चौकानंतर थोडंसं सामना मामनूर टीमकडे झुकला होता, पण त्यानंतर 2 चेंडूवर 1 विकेट 1 निर्धाव. परत सामना एकदा पाहतोय की आपण भूमी 11 कुंदे या टीमच्या बाजूनं, या टीमकडे खूप मोठे मोठे खेळाडू पाहतोय आपण. आज जर बॅटिंग हवी तशी करता आली नाही, पण बॉलिंग अटॅक खूप मजबूत आहे कुंदे टीमचं. यानंतर जो सामना होईल आई गावदी सापाड ब, म्हणजे त्याचा एज संघ आहे, व्यतिरिक्त यंग आणि तरुण खेळाडू पाहतोय सापाड टीमकडे. पालेगाव समोर खूप मोठं नाव आहे, मनीष कोलेकरचा संघ आहे. कठीण अग्निपरीक्षा असेल सापाड ब टीमची, पण क्रिकेट आहे, कोण कुणावर मात करेल हे भाकीत करणं योग्य नसते. गोलंदाज जबरदस्त बॉलिंग करताना हितेश. धावसंख्या 23, 9, 20चं समीकरण. गोलंदाज सज्ज होताना राईट आमोर द विकेट. यावेळेस पाहता बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलंय. पाहतोय आपण एकच सिंगल मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण ऑफ, ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण लावलं त्या प्रकारे गोलंदाजी करताना पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र पाहतोय 24, 8, 19. समीकरण कठीण बनलंय. कुंदे संघाच्या बॉलरचं जेवढं कौतुक करत तेवढं कम आहे. सांगितलंय की आम्ही एवढ्या लांबून असं नाही आलो, आमचा शेजारी संघ असेल पण आम्ही दयामया दाखवणार आहे खेळपट्टीवर. हे ते क्रिकेटचा खास रोचक आहे. प्रवीण सज्ज होते, एक चांगले पंच म्हणून ज्याची भूमिका आपण पाहतोय सातत्याने. कल्याण ग्रामीणमध्ये खूप मोठं नाव आहे पंचाच्या भूमिकेमध्ये. सातत्याने मी पण कित्येक स्पर्धा त्यांच्यासोबत कव्हरेज केली, पण तो पण पंच मी कॉमेंटेटर. आता मात्र संघ अडचणीत आलाय. आपल्या संघासाठी कशा प्रकारे बॅटिंग करेल इथे मात्र बॅटर प्रवीण. पहिल्या चेंडूला समोर जाताना 8, 19 असं समीकरण. सोडून दिले. पाहतोय की आपण सफल झाला होता. हे पॅनल कोणचं आहे माहिती आहे का? जय पवार. मागणी अखंड महाराष्ट्रामध्ये काय, थोडासा सफल जरी झाला तर तुमच्या शरीरातून किती अंतरावरून चेंडू गेला यांचा अभ्यास आहे. मुन्ना पट्टांसर असे हेड नाहीये JP पॅनलचे. सुपट निर्णय. 7, 19. सामना आता मात्र निश्चित मामनूर टीमच्या बाजूनं जात नाहीये. कुंदे टीमचं प्रत्येक गोलंदाजाचं मनापासून कौतुक करावं लागेल. जबरदस्त कामगिरी. 23 धावा रोखताना अतिशय जबरदस्त. पहिला सामना विचारला 74 धावाचं सहज आव्हान पार केलं होतं गावदी स्पोर्ट वरप टीमनी, पण इथं मात्र उलट पाहतोय आपण. याच पात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न होता. प्लेड ऑन होता वाचले त्यापूर्वी अतिशय वेगात एक सिंगल. दुसऱ्या धावेची मागणी पण नकारतोय. धोका निर्माण झालाय. परतील की नाही? परतलाय. काय सुरेख षटक पाहिला आपण. आता मात्र इथून जर पाहिला पण येणारे 6 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी आमचे स्कोर आम्हाला माहिती देतील. 18, 6, 18चं समीकरण. खूप मोठं योगदान आमचे सर्व आयोजक कमिटीचे मेंबर. काल ओपनिंगमध्ये सांगितलं की एवढं सोपं नाही आहे की आयोजन करणं आणि करून दाखवणं. खूप मोठी हिंमत, सर्व ग्रामस्थांचा आधार हे वामनदादांनी सांगितलं. त्यानंतर वैभव राणेसर यांनी सांगितलं सखोल माहिती. नितीन राणेसरांनी सखोल माहिती सांगितली. त्याचबरोबर आमचे भाऊ यांनी सुद्धा चांगलं मनोगत व्यक्त केलं. धावसंख्या 6 चेंडू 18. चला आपण वेळेचं बांधते व्हायचे कारण की तुमचं ॲव्हरेज चांगलं आहे. खूप छान बॉलिंग अटॅक. 6, 18. 2 फटक्याचं काम पण कोण मारेल?
ज्या प्रकारे दबदबा निर्माण केला आहे कोणत्या टीमच्या प्रत्येक बॉलरनी. बॉलिंग कार्ड बघूया आपण, ज्या प्रकारे बॉलिंगचा अटॅक पाहिला आपण. निश्चित नो डाऊट 2 षटकामध्ये भूषण टीमला खूप अतिशय अप्रतिम कामगिरी करून दिली. फक्त 8 धावा 3 बहुमूल्य विकेट प्राप्त केले हे पाहू शकता. मागणी तसं पुरवठा 10 क्रिकचं कौतुक. भूषणचे 2 षटक पाहतोय आपण. रन्स 8, विकेट 3, डॉट बॉल 6. एकूण आम्ही रेट जर पाहिला आपण 4चा. त्यानंतर विनोद यांनी 1 षटक 10 धावा जरूर दिल्या पण 2 डॉट. त्यानंतर मात्र हितेश यांचं अतिशय उत्कृष्ट षटक पाहिलं आपण. 6 धावा 1 गडी बाद 3 डॉट. हेच प्रेशर डॉट बॉल पाहतोय आपण जास्त आहे या इनिंगमध्ये. अंतिम षटकची जबाबदारी पाहतोय आपण. आता मात्र गोलंदाज शुभम, एक मोठं नाव आहे, खूप मोठी जबाबदारी. स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण. आता मात्र प्रवीण वर एक मोठी जबाबदारी. 6-18 असं समीकरण. कोण जिंकेल कोण हारेल, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पहिल्या 2 चेंडूवर बनेल की नाही हे भाकीत करणं योग्य नाहीये. पॅक क्राऊड खचाखच भरलेला मैदान पाहतोय आपण. चला पहिली ऑफिशियल वॉर्निंग इथं मात्र पंच देताना, त्यानंतर तुम्हाला पंच वॉर्निंग देणार नाही. नाही आमचे मैदानी पंच सांगतात की तुम्ही जास्त वेळ घेऊ नका, पण सर मी सांगतो की त्यांचं आम्ही जे वेळ लावलेले आहे खूप चांगलं टायमिंग ॲव्हरेज आहे. कोणत्या टीमचं क्षेत्ररक्षण करताना 6-18 असं समीकरण. प्रवीण खूप मोठं एक्सपिरियन्स आहे. मामलूर टीमच्या माध्यमातून कित्येक वर्षापासून या खेळूला पाहतोय, पण आता मात्र नाव मोठं आहे पण मैदानावर प्रदर्शन कसं आहे हे पाहणं योग्य राहील. 6-18 असं समीकरण. याच पात्र हा पाहतो की ऑनड्राई लॉंगॉनकडे ठीक आमच्या समोर चेंडू ट्रॅव्हलिंग करताना फक्त आणि फक्त एक येणारे 5 चेंडू आणि इथून मात्र 17 धावाची आवश्यकता आहे. कौतुक करताना प्रत्येक खेळाडू या बॉलरचं सुद्धा ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणावर त्या प्रकारे मारा. आज कॉमेंट्री बॉक्समधून आपण ऐकलं पहिल्या सत्रामध्ये नो डाऊट कल्याणचा एक बुलंद आवाज रोशन संते. त्यानंतर सेकंड इनिंगमध्ये आपण ऐकलं डोंबोलीचा एक बुलंद आवाज, भोपरगावचा सुपुत्र, एक उत्कृष्ट कवी असे विनोद पाटील सर. आणि आज आपण या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये ऐकलंय व्हॉइस ऑफ महाराष्ट्र मराठीचा बुलंद आवाज चंदू सरांना. याच पात्रा फटका इनसाइड ऑफ स्ट्रोक, अप्रतिम कलात्मक दमदार तुफानी षटकार. आपण अप्रतिम उच्च कोटीचा फटका होता. कुठलीच संधी निर्माण झाली नाही. पाहत राहिले क्षेत्ररक्षक क्रिकेट रसिकासारखं त्या चेंडूला आणि भेरकावला चेंडूला दूर असा लॉंग ऑफच्या बाउंड्रीवरून. 4-11चं समीकरण. निश्चित चांगला बॅटिंग करताना निलेश नवाज, क्या बात है, बेहतरीन बल्लेबाजी का नमूना पेश करते हुए 4 गेंदे 11 रन. कोण जीतेगा कोण हारेगा, क्या बढ़िया मुकाबला. याच पात्रा वेगवान चेंडू होता. सफल क्रॉस होऊन ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. प्रत्येकदा वापसी करताना गोलंदाज सांगतोय की तुम्ही षटका मारला, माझ्या क्षमता आहे, मी वापसी करतोय. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. येणारे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 10 धावेची आवश्यकता आहे. एक चेंडूवर पाहतोय की आपण सामना इकडे की तिकडे फिरताना पाहतोय आपण. 3-10 असं समीकरण. स्ट्राईकला आता मात्र पाहतोय प्रवीण. 3-10चं समीकरण. 33 बाद. अंतिम षटकचे प्रगतीपथावर 3 चेंडूमध्ये 10 धावेची आवश्यकता. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना पाहतोय आपण. कोण जिंकेल कोण हारेल, येणारे 3 चेंडू तय करतील गोलंदाज सज्ज होताना. याच पात्र हा फटका फटलाय कव्हरवर. एक सोपा झेल ड्रॉप, पण नॉन स्ट्राईकचा बॅटर आहे तो. स्ट्राईकला नवाज ज्यांनी 3 चेंडूचा सामना केलाय 8 या धावसंख्येवर. येणारे इथून मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र पाहतोय की आपण अजून 9 धावेची आवश्यकता आहे. या चेंडूवर जर षटकार चौकार नाही आला तर मात्र पूर्णपणे सामना पाहतोय की आपण भूमी 11 कोणत्या टीमच्या बाजूने झुकल्या जाईल. नवाजकडे क्षमता आहे ती सिद्ध करावी लागेल. 2-9चं समीकरण. कोण जिंकेल कोण हारेल. आतापर्यंत 2 सामने सुपर ओव्हरमध्ये या स्पर्धेमध्ये झालेले आहेत. हा चेंडू मात्र निश्चित पुन्हा टाकावा लागेल, परत टाकावा लागेल. वाईटचा इशारा होतोय. 1 for 1चा इशारा करताना मुन्ना पठाण सर. आता मात्र 2 चेंडू 8 धावेची आवश्यकता आहे. थोडासा मानसिक दबाव आलाय बॉलरवर, कारण की समोर नवाज नावाचा हा एक चांगला बॅटर खेळपट्टीवर आहे. 2-8चं समीकरण. दोन्ही पंच निश्चित
एकत्र येतात की ज्या प्रकारे हा चेंडू टाकला होता, सामना अजून संपला नाहीये. मला तर असं वाटतं की भूमी इलेव्हन कुंदे गावाचे क्रिकेट रसिक एवढे टेन्शनमध्ये नसेल तेवढे टेन्शन आमचे रोशन संते सर घेतात. क्या बात आहे, क्या बात आहे. विनोद सर निश्चित जोक झाला असेल सज्ज होताना. गोलंदाज इथं मात्र पाहतोय की आपण मारा करतोय 2-8चं समीकरण. परत एकदा कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं सामना जबरदस्त रंगतोय मित्रांनो. दोन्ही संघ हार मानण्यास तयार नाही, पण एकाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेस पात्र हा चेंडू हवेत आहे, झेल घेण्याचा अपाट प्रयत्न करताना दुसऱ्या धावेची मागणी. आता मात्र सामना एका चेंडूवर येऊन ठेपलाय. आता एक चेंडू आणि गोल्डन षटकाराची आवश्यकता. या स्पर्धेमध्ये आमचे गुणक सांगतात की एक गोल्डन षटकार मारलेला आहे, ज्या प्रकारे आपण पाहिलं होतं. 5 धावा असताना गोल्डन षटकार. सर्व काही घडल्या 2 सुपर ओव्हर. पण कौतुक करावं लागेल आदर्श चषक 11 टीमचं, कारण की सामना टाय झाला, सुपर ओव्हर टाय झाला. शेवटी मात्र आयोजकांनी निर्णय घेतला की आमचा जो रूल आहे तो रूल आम्ही पुढे करणार. शेवटी नाणेफेकीचा कॉल मात्र वाघाची वडे टीमकडे लागला आणि या स्पर्धेमध्ये त्यांचा प्रवास थांबला. प्रवास थांबला नाही मित्रांनो, तुमचा प्रवास अखंड ठाणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या ट्रॉफीच्या माध्यमातून गाजतोय. आदर्श गाव कामाटले जाते. बरेच 5वा दिवस आहे. सातत्याने 6 ते 7 वर्ष मी या स्पर्धेला कव्हरेज करतोय. गोलंदाज सज्ज होताना एक आणि षटकाराची आवश्यकता. राईट आर्म ऑफ द विकेट. जबरदस्त सामना यावेळेस पाहतो. ओ माय गॉड, ओ हो उडाला, ठोकला षटकार. काय फटका होता, अपाट शक्ती, परफेक्ट. बाजूला मैदान सोडण्यापूर्वी सेकंड करणं गरजेचं आहे. मैदान सोडण्यापूर्वी कुंदे संघ आपण सेकंड करणं गरजेचं आहे. त्याला लाईन मधून यायचं, डगआउट मधून यायचं प्रत्येक टीमने. है नवाज, क्या बात है. नवाज साठी जोरदार टाळ्या. विलास बांगर आणि